ही उंडाई बसले बरं का ती सावध झाली. आंबेगाव तालुक्यातील आमोंडी येथील धावडी वस्ती या ठिकाणी भक्ष्याच्या शोधात विहिरीत पडलेल्या बिबट्याला स्थानिक ग्रामस्थ तसेच वन विभागाच्या सतर्कतेमुळे जीवदान मिळाले. वन विभागाची इमर्जन्सी रॅपिड युनिट तसेच वनपाल वनरक्षक यांनी तात्काळ घटनास्थळी पाहणी करून सुरक्षितरित्या बिबट्याला रेस्क्यू करत माणिकडोह बिबट निवारा केंद्रात त्याची रवानगी केली आहे. त्यामुळे आमोंडी व परिसरातील स्थानिक ग्रामस्थांनी वन विभाग तसेच सर्व कर्मचारी वर्गाचे आभार मानले. बिबट्याला विहिरीतून बाहेर काढताना ग्रामस्थांनी देखील चांगल्या प्रकारे मदत केल्यामुळे विहिरीत पडलेल्या बिबट्याला सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात वन विभागाला यश आलं. मी वन परिक्षेत्र अधिकारी घोडेगाव. आज सकाळी 11 वाजताच्या आसपास धावडी वस्ती आमोंडी इथून आम्हाला एक फोन आला की विहिरीमध्ये बिबट्या वन्य प्राणी पडलेला आहे. तो सस्याच्या शोधात म्हणजे त्याच्या पाठलाग करत असताना विहिरीमध्ये ससाही पडला आणि बिबटा वन्य प्राणी तोही पडला. ससा मृत पावला, पण बिबट ते शेजारी वायर होती, त्याला धरून तग धरून होता. अशी बातमी आल्यानंतर आपले आमोंडी गावचेच रामजी फलके जे आहेत तर त्यांनी लगेच जागेवरती आले. त्यांनी सांगितलं असं आहे, 20 फूट खोल पाणी आहे, तिथून बिबट्या धरून तग धरून आहे सध्या. मग त्याच्यानंतर आपले नवनाथ भाऊ फलके, इथले आमचे बेंगाळ भाऊसाहेब, आमोंडीचे वनरक्षक हे सगळे आले जागेवरती. त्यांनी फळी टाकून बिबट्याला स्थिर केलं आणि बिबट्या त्याच्यावर स्थिरावल्यानंतर मग आम्ही लगेच पिंजरा आणला. कांसे या नियत क्षेत्रामध्ये लावलेला होता. तो पिंजरा वेल केज म्हणून ज्याला आपण म्हणतो, तो हलका असतो नॉर्मली पिंजऱ्यापेक्षा आणि तो ॲक्सेसिबल असतो, पाण्यामध्ये लगेच टाकता येतो. अश्विनी राऊत मॅडम त्यांनी तो लगेच पिंजरा घेऊन आल्या. तोपर्यंत मग सगळे बॅरिकेड इथले लोकांची अरेंजमेंट वगैरे करत असताना म्हणजे जास्त माणसं पुढे येऊ नये म्हणून ह्याची खबरदारी घेण्याकरता आमचे काळे मॅडम असतील त्यांनी किंवा आपले गोडे भाऊसाहेब असतील, मुंडे भाऊसाहेब असतील, त्यांनी रोल चांगला महत्त्वाचा प्ले केला. गावकऱ्यांचं ह्यामध्ये भरपूर सहकार्य मिळालं. जसं की जे आपदाकडून त्यांना मिळालेल्या किट होत्या, मेडिकल बॉक्स होता किंवा आपला वायर कट करणं असेल किंवा आपल्याला त्या हे करणं असेल कटर लायटर, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी पुरवल्या. जागच्या जागी पाण्याचा पुरवठा पिण्यासाठी वगैरे पण चांगल्या प्रकारे आम्हाला झालेला. त्याच्यामुळं आम्हाला एक उत्स्फूर्तता एनर्जी आम्हाला साधारणतः 2 तास लागले हे रेस्क्यू करण्यासाठी. पिंजरा आल्यानंतर लगेच आम्ही गावकऱ्यांच्या सहकार्यानं, आमच्या फॉरेस्टचा स्टाफ, RRU ERU मेंबर्स ह्या सगळ्यांनी मिळून व्यवस्थित विहिरीमध्ये पिंजरा सोडला आदंतरी. त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये जाण्यास भाग पाडलं. जेव्हा तो आतमध्ये गेला ह्याची शहानिशा केली, मग दरवाजा टाकला आणि तो व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेलच सर्वांना. धन्यवाद सर्व आमोंडीकरांचं आणि आपल्या इथल्या वनकर्मचाऱ्यांचं. गिरे भाऊसाहेब झालं, आपले घोडेगावचे RO साहेब झालं, गायकवाड भाऊसाहेब झालं, ह्यांचं सगळ्यांचं खूप सहकार्य लाभलेलं आहे. तसेच ह्या गावचे सरपंच स्वतः जातीनं पण इथं उपस्थित होते. माजी सरपंच मॅडम त्या पण होत्या, ज्या ह्यांच्या बोलण्यावरून जे मला लक्षात आलं त्याच्यावरून मी सांगतोय. धन्यवाद सर्वांचं.